नमस्कार. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, मी आता हे ब्लाऊज शिवलंय आणि याला काज बटन करायचे. तर म्हणलं तुम्हाला बोलत बोलत काज बटन बी करा आणि सांगा. मैत्रिणींनो, मी नाही का तुम्हाला म्हणलं होतं ना की मी मोटर बसवली मशीनला. तर मी हे ब्लाऊज कातरने शिवायला बसले आणि मोटर लावली म्हणजे. आणि काय झालं की पहा, मशीनमध्ये जाळ झाला. शिपा माझी मशीन मोटर लावली मी इथं आणि असा जाळ झाला भडभड भडभड. कसं काय की आधी धूर निघाला, वास येऊ लागला, धूर निघाल्यावर मी म्हणलं गरम, आज पुन्हा गरम झाली मोटर. पाहते तर हेच होईना, चल ना. मग थोड्या वेळानं पुन्हा अजून थोडीशी अशी बळत चालली असं झाली आणि मग पुन्हा जळच झाला. मशीनचा मोटर जळाली वाटते. तर पहा ना, मी 17 वर्ष यानं कपडे शिवले, पायंडलनं शिवले कपडे. 17 वर्ष शिवले पायंडलनं. आणि आता मोटर लावली कुठं तर एकच ब्लाऊज शिवले एका दिवशी शिवले ब्लाऊज मोटर लावून. तर ती मोटर जळून गेली. आणि तुमच्याकडं तर ज्या ज्या टेलर मैत्रिणी येतात त्याच्याकडं तर मोटर असणारच आहे. मग तुम्ही सांगा, मी तर आतापर्यंत मध्ये मोटर वापरलीच नाही. मग साध्या याच्यावर आपली बेल्टनं मग चलते का नाही मशीन, तर माझी चलन झाली. त्याच्याकरता काय करावं, चलच ना मैत्रिणींनो. मी अशी याला खूप बेजार झाली. तर दुसरं माझ्याकडं एक मुंडकं होतं, तर ते लावली. दुसरी मशीन होती माझ्याकडं, तर मग ती लावली आणि मग तिच्यावर ब्लाऊज कम्प्लीट केलं. पहा, माझी साधी मशीन आहे. पहा, त्याला मोटर लावली इकडून तिकडून. तर पहा ती चलच ना झाली माझी. लय बेजार झाली मैत्रिणींनो, मी खूप खूप बेजार झाली. आणि आता ही दुसरं मुंडकं बसवलंय मी मशीनचं, पहिली त्याच बॉडीला. तर ते इतकं जड चाललंय, तर नुसते असे पाय दुखायचं, कंबर दुखाई, लय जड चाललंय, नुसतं जडच्या जड चाललंय. बळच कसं तरी हे नाही का करून शिवलं, दुखणं आल्यासारखं झालंय. तर तुम्ही सांगा मला की मोटर लावल्याच्या नंतर साध्या आपल्या बेल्टनं अशी चलत नाही का, पॅन्डल मारून मशीन चलत नाही का, अशी जाम झाली. पहा, चलच ना झाली. तर काय करावं त्याच्याकरता सांगा मला, कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. हे ब्लाऊज शिवलं पहा मी, मोटरवर शिवू लागले, तर ते असेच झालं नाही. पहा मैत्रिणींनो, मोटर जळाली माझी. तर आता काज बटन करा मला, एवढं शिवलं, आता दुसरं शिवायचा कंटाळा आलाय. पहा मैत्रिणींनो, अंग चढून आले माझं. शिवलं आता मी. गळा पहा कसा आला मैत्रिणींनो, गोट पहा माझा कसा येते माझा गोट, तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. मी नाही का मैत्रिणींनो, पाऊण इंचाच, अर्ध्या इंचाला थोडंसं वरी असते का, उगं थोडंसं अर्ध्या इंचाला वरी थोडंसं मी पट्टी घेते. पहा, क्रॉसमध्ये पट्टी घेत असते. पहा माझी पायपिंग तुम्हाला जवळून दाखवते मी. ही उलटी बाजू अशी राहते. पहा, ही पहा माझी पायपिंग कशी येते. पहा, तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये कळवा कसा गोठ आला. तर गोठ पहा मैत्रिणींनो, सगळा गोठ पहा कसा आला. आणि मला मशीन करतात नाही का, ते सांगा तुम्ही की त्या मशीनची चलती का नाही, आपल्या पायंडल मारायला मोटर नसल्यावर चलत नाही का मशीन, का चलती सांगा. लई जाम झाली, खूप जाम झाली. मी तर इतकी बेजार झाली मैत्रिणींनो, ह्या मशीनला खूप बेजार झाली. पहा, चलच नाही झाली. मग ते दुसरं मुंडकं होतं मंत्री काय नाही, तितक्यानं मग माझं ते झालं. पण ते नवीन असल्यामुळं ते इतकी जाम चालली, खूप जाम चालली. आणि 17 वर्ष पहा मैत्रिणींनो मी पायंडलनंच शिवले. आणि आता मी कशी तरी मोटर बसवली, मानत घ्या पडल्या म्हणून मी आता मोटर बसवली. तर ती एकच दिवस त्याचा उपभोग घेतला. पहा मोटरचा, जळूनच गेली मोटर. 7.5 मागं काहीतरी असते. पहा ना, शिवले मैत्रिणींनो. कसं वाटली माझी पायपिंग सांगा बरं, कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा मैत्रिणींनो. आणि कुठून पाहतात कुठून नाही मला नक्कीच कळवा बरं का. माझा व्हिडिओ पाहा जा पूर्ण, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा जा माझ्या व्हिडिओला पूर्ण माझे पाहा जा. आणि कुठून आहे तर ते पण तुम्ही सांगत जा. कोण कोण टेलर मैत्रिणी तर ते सांगा. आणि टेलर मैत्रिणी ही माझी कळकळीची विनंती की नाही, मला मार्गदर्शन करा. ते मग काय करू, चलती का नाही चलत मोटर, बिना मोटरची आपल्या पायंडलनं चलती का नाही. माझी तर चलन झाली. पहा, मग म्हणलं तुम्हाला तरी विचारावं की चलत असते तर मग मला सांगा कशी म्हणजे चलती का म्हणून. आणि काज बटन बी करावं म्हणलं मैत्रिणी. आज नाही का शिवायचा कंटाळाच आला मला, एवढेच काज बटन करायचे म्हणलं, एवढेच करायचे. तुम्हाला थोडंसं बोलावं म्हणलं, तुम्हाला तुमचा थोडीशी राय घ्यावं की चलती का नाही मोटर म्हणून, बिना मोटरची मशीन चलते का नाही ते बी म्हणलं. पुन्हा पाऊस उघड्या मैत्रिणी, तुमच्याकडे उघडा का नाही ते कळवा. कमेंटमध्ये मला कळवा मैत्रिणीनं. पाऊस म्हणजे पाऊस उघडा
पाऊस तर उघडलाच आहे, सगळीकडेच उघडलेला पाऊस आहे आता, कालपासून उघड झालेली आहे. कशा आहेत तुम्ही सगळे? खुशाल आहेत का ते कळवा मला मैत्रिणी. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहत जरा स्किट करू पाहता नका. आणि सबस्क्राईब कशी वाढत माझी त्याच्याबद्दल मला सांगा मैत्रिणी. काहीतरी सबस्क्राईब माझी वाढत नव्हतं, यूज वाढत नव्हतं, त्याच्याकरता खरी माहिती द्या ना काहीतरी. यूज कसे वाढतात आणि कसे नाही ते सांगा मला. व्हिडिओबद्दल थोडीशी माहिती द्या मला, एवढी माहिती नाही मैत्रिणींना व्हिडिओची. मला आता बी पाहणं एडिटिंग करतात नाही, थंबनेल लावतात नाही, काय नाही. मी आता सरळ असं बोलते का, तर जे चुको काही हो पा आपल्या आपल्या इमानदारीनं जे येईन का ते बोलते टाकून देत असते मी व्हिडिओ. जसं येईन तसंच टाकते मी. आता कोणी नावं ठेवू का काही काय करू पा, मी जसं आहे तसं मला एडिटिंग करताच येत नाही तर काय करणार. आपण रोज कोणाला म्हणायचं? कोण देत नसते कोणाला, म्हणजे कोण काम करणार आपलं. आणि सपोर्ट नाही मला कोणाचाच, सगळ्याच विरोध आहे मला व्हिडिओ टाकते म्हणून. मी तुमचा सपोर्ट राहू दे मला मैत्रिणी. एवढी कळकळीची विनंती तुम्हाला. माझ्या लाईक करी जा, चॅनलला कमेंट करी जा, शेअर कर जा, सबस्क्राईबर कर जा, सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. आणि मला मशीनबद्दल थोडीशी माहिती द्या मैत्रिणीनं. मला इतकं मुटकं माझं ते दुसरी लावले ना मी, तर खूप जड चाललंय. ते कंटाळाच आलाय मला आता, कटिंग करायचा कंटाळा आलाय मला. होते ब्लाऊज शिवायला अजून दुसरे गिऱ्हाईकाचेच येतं, पण मला कंटाळा आलाय, नकोच वाटायले. एकच ब्लाऊज शिवले मी, थकल्यासारखे झाले. एवढी जाम आहे ती नवीन मुंडकं लावलेली मशीन, खूपच जाम आहे, शिवच वाटणं मला. म्हणलं याच्याबद्दल सांगावं का. मोटर भरून, बरं मोटर भरून भेटते का पुन्हा अजून ते सांगा मला कमेंटमध्ये. जळालेली मोटर पुन्हा भरून देतात का ते सांगा मला. पहा ना मैत्रिणी, एका दिवसासाठीच मोटर गेली जळून, एकच दिवस वापरली. कमेंटमध्ये कर जा कुठून येते ते पण मला कळ जा बरं का. आणि मैत्रिणी मी छोटा टाकणार ब्लॉग, कारण मला नाही का काच बटन करायची, तर काच बटन करून आज शिवायचं नाही, काही नाही. टेलर मैत्रिणीला कळकळीची विनंती की मला नाही का मशीनबद्दल थोडीशी माहिती द्या. मी तर कपडे शिवते 17 वर्षाला, पण मी मोटर कधी वापरलेलीच नसल्यामुळे नाही का थोडंसं मला हे यायलंय, ताण यायलाय. मी कधीच मोटर वापरली नाही, पहिल्यांदाच आता 17 वर्षाच्या नंतर आता मग मोटर लावली, ती पण गेली एका दिवसातच माझ्या साथ सोडून. तशी तुम्ही साथ सोडू नका मशीनसारखी. यूट्यूब फॅमिली मला साथ द्या, सगळ्याचे सहकार्य राहू द्या मला. माझ्या व्हिडिओ पाहत जा, माझे पूर्ण पाहत जा बरं का मैत्रिणींनो. बरं मैत्रिणींनो, मी छोटाच ब्लॉग करणार होते. माझ्या मात्र चॅनलला आता नवीन जे असतात का त्यांना लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया दे जा मला, कमेंट थोडीशी तरी करीत जा मला. तुमच्या कमेंटची खूप वाट पाहते मैत्रिणींनो, कमेंट करत चला. आणि यूज कसे वाढतात त्याच्यासाठी मला थोडंसं सांगा. आणि सबस्क्राईब कसे वाढताना ते मला सांगा. मला यूट्यूबबद्दल थोडीशी माहिती द्या. मला यूट्यूबचं एवढं नाही ना काही, फक्त मला नाही का शूटिंग करते आणि अपलोड करते इतकंच आले मला, बाकी काहीच येणं झाले मैत्रिणी. त्याच्याबद्दल थोडीशी तुमची मला माहिती खरंच तुम्ही द्या मला, की कसं करावं कसं नाही. आणि शॉर्ट किती टाकायचे, व्हिडिओ लॉंग किती टाकायचे, आणि लाईव्ह किती घ्यायच्या किती नाही. लाईव्हचे बी नाही पहा, मी रविवारी घेतली होती लाईव्ह. हो नाही, रविवारी नाही पहा, शुक्रवारी लाईव्ह घेतली होती. हो शुक्रवारी लाईव्ह घेतली होती पहा ती. तर आता किती किती दिवसाला लाईव्ह घ्यायचा एक मला सांगत जा. मी दर किती दिवसाला लाईव्ह घ्यायच्या आणि टोटल किती लाईव्ह घ्यायच्या मैत्रिणींनो ते सांगा मला. आणि लॉंग व्हिडिओ कसे टाकायचे कसे नाही. मला थंबनेल खरंच लावता येत नाही बरं का, थंबनेल लावता येत नाही मला. आणि एडिटिंग करता येत नाही मला. एडिटिंग करताना मला नाही का शिवताना वाटते, कटिंग करताना व्हिडिओ टाका, तर माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे नाही का ते बी जमाना झाले नाही. तर रोजचीच कटिंग राहते, रोजचीच शिवते ना मी कपडे, पण ते स्टँड नाही माझ्याकडं. स्टँड घेतलं तर ते मोल्ड पाय एकच पाय, एक तुकडा पडला, 3 असतात ना त्याला पाय, एक तुकडा पडला, तर ते बी नाही आता. तर मग हाताने धरून कसं शक्यच नाही हाताने धरायचा मोबाईल आणि हे करायचा शूटिंग काढायची, तर कटिंग करायची नाही जमत ना मैत्रिणीनं. त्याच्यानं मग मी नाही का असे टाकते काच बटन करताना, किंवा मग एखाद्या कटिंग करताना कोणी जर एखादं लेकरू कोणाचं आलं थोडंसं धरला तर धरला कोणी मोबाईल. मला खूप प्रॉब्लेम आहे मैत्रिणीनो, समजून घ्या. माझ्या चॅनलला नाही का लाईक शेअर कमेंट करा. ठेवते मैत्रिणीनो, धन्यवाद.